50शीतले गृहस्थ आलेले आतमध्ये, म्हणजे जे खरं तर आजच्या काळातले त्यांच्या काळातली गोष्ट नाहीये, पण ते आले आणि त्यांना भयंकर आवडलं नाटक. नाटक म्हटलं, दौरे म्हटलं की किस्से आपसूक येतातच, ते होतच असतात. मग ते प्रवासातले असतील, ऑन स्टेज असतील, आणि तो नाटकाचा एक भाग आहेच. पण त्याचबरोबर मला असं वाटतं नाटकाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ज्या करता आपण नाटक करतो ती म्हणजे प्रेक्षकांची पोचपावती, त्यांची प्रतिक्रिया. तर तसंच आत्ता जे नाटक करतोय आम्ही, जर तरची गोष्ट, त्या बाबतीतलं म्हणजे आपण कायम म्हणत असतो की आजचं नाटक केलं पाहिजे, आजच्या काळातलं नाटक केलं पाहिजे. पण तसं घडताना दिसतंच असं नाही. पण माझ्या सुदैवाने माझ्याबरोबर जी टीम आहे, सगळे लेखक, दिग्दर्शक, हे सगळेच खूप आजच्या काळातलं करणार आहेत. पण तीच प्रतिक्रिया जेव्हा प्रेक्षकांकडनं येते तेव्हा खूप कमाल वाटतं. म्हणजे एक प्रतिक्रिया मला आठवते आत्ता जे प्रयोग चालू आहेत त्याच्यात आलेली, की एक 50शीतले गृहस्थ आलेले आतमध्ये, म्हणजे जे खरं तर आजच्या काळातले त्यांच्या काळातली गोष्ट नाही आहे, पण ते आले आणि त्यांना भयंकर आवडलं नाटक. आणि ते म्हणाले पूर्वीही चांगली नाटकं होत होती, त्या काळातली नाटकं होत होती, पण मला फरक इतकाच जाणवतो की पूर्वीची नाटकं त्या काळातले प्रश्न विचारायचे, पण तुमचं हे नाटक आजच्या काळातली उत्तरं देते. तर पूर्वी कधीच आम्हाला मागच्या काळात आलेल्या नाटकांनी उत्तरं नाही दिलीत कसली, नेहमी प्रश्न पाडलेत. म्हणजे मला जी चांगलीच गोष्ट आहे, पण हे नाटक बघितल्यावर असं जाणवलं की तुम्ही आजच्या काळातले फक्त प्रश्न विचारत नाहीत, तर ते ॲड्रेस करून त्याची उत्तरंही देतात. आणि ही मला वाटतं सगळ्यात मोठी प्रतिक्रिया होती. आणि मग आणखी काय अवस्था एखाद्या कलाकाराला, त्यामुळे ही प्रतिक्रिया कायम लक्षात राहील की आपण काहीतरी आजचं करतोय, हे समाधान कायम राहील त्यामुळे.